आपल्यापैकी काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या उत्तम सिंग खटल्याची माहिती देणारा व्हिडिओ बनवण्याची विनंती केली होती. उत्तम सिंग आणि त्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल हा मालमत्ता, वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा हक्क या सगळ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकरणामध्ये झालं काय होतं, तर आजोबांच्या निधनानंतर जन्माला आलेल्या नातवानी त्या आजोबांच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वाटपाचा दावा दाखल केला होता. सुनावणी म्हणजे तालुका न्यायालयापासून सुरू झालेलं हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. आणि सर्वोच्च न्यायालय आपल्या निकालात काय म्हणतं ते आपण आता बघूया. कलम 4 नुसार या अधिनियमाच्या म्हणजे हिंदू उत्तराधिकार अधिनियम प्रारंभापूर्वी लागू असलेला हिंदू कायदा ज्या बाबींसाठी या अधिनियमामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्या मर्यादेत रद्दबातल ठरतो. म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा अस्तित्वात आल्यानंतर ज्या गोष्टींची तरतूद हिंदू उत्तराधिकार कायद्यात आहे त्याच्याकरता पूर्वीचा हिंदू कायदा जो अनकोडिफाईड म्हणजे न लिहिलेला होता तो लागू ठरत नाही. त्यामुळे हे स्पष्ट होते की जगन्नाथ सिंह यांचे 1973 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मागे वर्ग 1 मधील वारस म्हणून विधवा पत्नी ठेवलेली असल्याने हिंदू वारसा अधिनियमाच्या कलम 6 मधील तरतूद लागू होते. त्याचप्रमाणे त्या कलमातील स्पष्टीकरण क्रमांक 1 लागू झाल्यामुळे त्यांच्या मृत्यूपूर्वीच कायद्याच्या अंमलबजावणीमुळे एक काल्पनिक वाटणी झाल्याचं मानता येईल. म्हणजे जे कलम 6 होतं ते काय म्हणतं की एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं असेल आणि त्याचा वारसा हक्क आपल्याला बघायचा असेल तर त्याच्या निधनाच्या अगदी काही क्षण आधी वाटणी झाली असं आपल्याला एक कल्पना करायला लागेल आणि मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्या वारसांचे हक्क ठरवता येतील. अशी परिस्थिती असल्यामुळे 1973 मध्ये झालेल्या त्या काल्पनिक वाटणीमध्ये वादीला हिस्सा मिळण्याचा अधिकार असू शकला असता. हे स्पष्ट आहे. तथापि आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की वादीचा जन्म 1977 मध्ये म्हणजे आजोबांच्या मृत्यूनंतर झालेला होता. साहजिकच 1973 मध्ये झालेल्या त्या काल्पनिक वाटणीमध्ये त्याला कोणताही हक्क किंवा हिस्सा देता आला नसता किंवा मिळूच शकला नसता. तसेच त्याने दाखल केलेल्या दाव्यात त्याचं असं म्हणणं नाहीये की 73 मध्ये जी वाटणी झाली त्याच्यात मला हक्क हवाय. त्याचा असा दावा आहे की 98 मध्ये संयुक्त कुटुंबातील 8 सहिस्सेदारांमध्ये मालमत्तेची जी काही विभागणी झालेली आहे त्याच्यात मला एक अष्टमांश म्हणजे 8वा हक्क हवा आहे. म्हणून आता विचार करण्याचा मुद्दा असा आहे की 1973 मध्ये जगन्नाथ सिंग यांच्या मृत्यूनंतर कलम 8 लागू झाल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या, काकांच्या आणि वादीच्या हातात येथील मालमत्ता संयुक्त कुटुंबाची राहिली होती का नाही. या प्रकरणातील वस्तुस्थितीवर कायदा लागू केल्यास हे स्पष्ट होतं की 1973 मध्ये जगन्नाथ सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे आणि इतर सहिस्सेदारांकडे असलेली वडिलोपार्जित संयुक्त कुटुंबाची मालमत्ता हिंदू उत्तराधिकार कायदा कलम 8 नुसार वारसा हक्काने हस्तांतरित झाली. एकदा असे झाल्यानंतर त्या दिवसापासून ती वडिलोपार्जित मालमत्ता संयुक्त कुटुंबाची मालमत्ता राहिली नाही. त्यानंतर इतर सहहिस्सेदार आणि जगन्नाथ सिंग यांची विधवा यांनी ती मालमत्ता संयुक्त धारक म्हणून धारण केली, संयुक्त हक्कधारक म्हणून नव्हे. अशा परिस्थितीत 1977 मध्ये वादीचा जन्म झाला त्यावेळी ती मालमत्ता संयुक्त कुटुंबाची मालमत्ता राहिलेलीच नव्हती. त्यामुळेच अशा मालमत्तेमध्ये हक्क मागणारा किंवा वाटप मागणारा वादीचा दावा हा कायदेशीररित्या ग्राह्य ठरत नाही. म्हणजे उत्तम सिंग खटल्याने काही महत्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या त्या नेमक्या कोणत्या, तर ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीचं निधन होतं आणि त्या निधनानंतरचा वारसा हक्क आपल्याला तपासायचा असेल तर त्या निधनाच्या एक क्षण आधी त्या मालमत्तेची वाटणी झाली असं आपल्याला मानायला लागेल. मग अशी वाटणी झाली असं एकदा आपण गृहीत धरलं की हिंदू उत्तराधिकार कायद्याअंतर्गत त्यावेळी जे वर्ग 1 चे वारस होते त्या सगळ्यांना ती मालमत्ता त्यांच्या वारसा हक्काप्रमाणे मिळेल. कलम 8 प्रमाणे ही जी वारसा हक्काप्रमाणे मालमत्ता मिळालेली आहे ती त्यांना सहमालक म्हणून मिळते, सहहक्कधारक म्हणून नव्हे. म्हणजे एका अर्थाने ती मालमत्ता वारसा हक्काने जरी मिळालेली असली तरी एका अर्थाने ती मालमत्ता स्वकष्टार्जित ठरते. बरं त्यातही गंमत असं की 1973 मध्ये जेव्हा आजोबांचं निधन झालंय त्यावेळेला या वादीचा नातवाचा जन्मच झालेला नव्हता. त्याचा जन्म झालेला आहे 1977 मध्ये. मग आपल्या जन्मापूर्वीच ज्या मालमत्तेचं वाटप झालंय
जन्मापूर्वीच ज्या मालमत्तेच्या वारसा हक्काने पुढच्या पिढीला मिळालंय, त्याच्यामध्ये वादीला दावा करता येणार नाही. त्यातही वादीने केलेली घोडचूक अशी, की ते 73च्या वाटपाबद्दल त्याने काही आक्षेप घेतलाय का? तर तसं केलेलंच नाहीये. म्हणजे मूळ जिथनं वारसा हक्क या मंडळींकडे आला, 73 साली त्या आजोबांचं निधन झालं, त्यांच्या वर्ग एक वारसांना ती मालमत्ता मिळाली. त्यांनी कालांतराने 98 मध्ये त्या मालमत्तेचं जे काही केलं, त्याच्यामध्ये या माणसाने म्हणजे वादीने हरकत घेतली किंवा आक्षेप घेतला आणि त्या अनुषंगाने, त्या गणिताने आपला 8वा हक्क आणि हिस्सा मागितला, जे कायद्याच्या कसोटीत बसणारं नव्हतं. त्याला जर हक्क मागायचाच होता, तर 73 पासनं त्यांनी मागायला पाहिजे होता. कायद्याच्या कसोटीत तेही बसलं नसतं, पण किमान त्याच्या दाव्यातला एक दोष जो आहे, तो तरी कमी झाला असता. म्हणून जेव्हा आपण कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेबद्दल आपल्या हक्कांचा विचार करतो, तो हक्क मिळवण्याकरता वाटपाचा दावा वगैरे दाखल करण्याचा विचार करतो, तेव्हा सगळ्या कायदेशीर तरतुदी आणि अशा महत्त्वाच्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर आपला नेमका वारसा हक्क आहे का आणि असेल तर किती? या प्रश्नाचं उत्तर आधी आपण शोधणं आवश्यक आहे. आणि जोवर या प्रश्नाचंच उत्तर आपल्याला मिळत नाही, तोवर आपण पुढे कोणतीही कारवाई करायला पूर्णतः असमर्थ असतो. केवळ काही लोक करतात म्हणून आणि 4 लोक सांगतात म्हणून काहीतरी करण्यात अर्थ नसतं. केवळ दावा दाखल करता येतो म्हणून दावा दाखल करायचा नसतो. तर गुणवत्तेवर तुमचा दावा किती चांगला किंवा किती वाईट आहे, याबद्दल जेव्हा तुम्ही एखाद्या अंतिम अनुमानापर्यंत पोहोचत नाही, तोवर दावा किंवा इतर कोणत्याही कायदेशीर कारवायांना सुरुवात करायचीच नसते. कारण ते तुमचा फायदा तर सोडाच, नुकसानीलाच कारणीभूत ठरू शकतं. म्हणून कोणत्याही प्रकरणावर, विशेषतः वडिलोपार्जित मालमत्तेच्या हक्काच्या प्रकरणावर पुढे जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टींची खातरजमा करा आणि मगच पुढे जा. म्हणजे पुढे जाऊन पश्चात्ताप करायची वेळ तुमच्यावर येणार नाही. हा निकाल, हा विषय, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.